टॉस केला जात आहे. दोन्ही कॅप्टन आपण मध्ये बघी यायचंय. तर टॉस केला जाईल. कोण कॉल करते? टेल कॉल केलाय आणि टेल आलाय. थांबायचंय. कॅप्टन थांबा. टॉस जिंकलाय. टॉस जीते हो, डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग. लोकल अपॉर्चुनिटी, लोकल टूर्नामेंट है, विधानसभा से लेके ये हमारे सुमित भाई ने ऑर्गेनाइज किया है. सो क्या कहना चाहेंगे, इतना बड़ा अपॉर्चुनिटी मिला है? हमेशा सुमित भाई का ऑर्गेनाइजेशन अच्छा ही रहता है, तो मतलब इधर मैनेजमेंट भी अच्छा रहता है, तो खेलने को काफ़ी अच्छा लगता है. लोकल टीम को चांस भी दिया है यहाँ पे खेलने के लिए, तो यहाँ पे सब माहौल भी अच्छा रहता है, तो खेलने को हमेशा अच्छा ही लगता है. एकंदरीत जर आपण पाहिलं तर कॅप्टन टॉस कुठेतरी आपल्या पदरी पडला नाहीये, पण मॅच अजूनही बाकी आहे. टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच निवडली असती टॉस असला. काल जर आपण पाहिलं, कालच्या दिवसामध्ये बराच मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये नवीन मॅच सुरू होत होते. एकंदरीत फिल्डिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवाल? आमचा प्रयत्न असेल की आम्ही त्यांना 24 ते 25 जागेपर्यंत थांबवू. अर्थातच. आणि एक मोठं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लोकल दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट हा व्यासपीठ दिलंय. सुमित भाऊ असतील, शिवसेना परिवार असेल, तुम्ही काय सांगाल? नाही, क्रिकेट सगळ्यांना म्हणजे दिलंच पाहिजे खेळायला. सगळ्यांना चान्स मिळतो यातून त्यांचा गेम दाखवण्याचा. कुठेतरी त्याचा पुढे चांगला होईल, क्रिकेट खेळून कुठे सिलेक्शन होईल. तर हे चांगलं आहे, उलट चांगलं आहे. सगळ्या लोकल टीमला खेळायला मिळतं इकडे. अर्थातच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. सर्वांनी लाईन अप पोझिशन मध्ये थांबायचं आहे. त्याचबरोबर आज जर आपण पाहिलं तर 14 फेब्रुवारी दिवस विसरता येणार नाहीये. कारण 14 फेब्रुवारी म्हटलं तर प्रत्येकाच्याच आठवणीमधील हा दिवस पाहायला मिळतो. जरी 14 फेब्रुवारी प्रेमी युगलांचा दिवस जरी साजरा करत असलो ना, तरी आजच्या दिवसामध्ये एक खऱ्या अर्थाने भारतीय सैन्यावरती कुठेतरी पाकड्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये, पुलवामा सारख्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय सैनिकांचे प्राण, त्यांनी शौर्य दिवस म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो. तर आपल्या भारतीय सैनिकांचा शौर्य दिवस म्हणून आपण त्यांना, भारतीयांना श्रद्धांजली अर्पित करणार होतो. तर सर्वांनी आपल्या डोक्यावरच्या कॅप, गॉगल रिमूव्ह करायचे आणि 2 मिनिटं त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. ओम शांती शांती. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की. तर अर्थातच आपण सर्व भारतीयकरांचा अभिमान आहे, भारतीय सैन्याचा अभिमान आहे, भारतीय क्रिकेटचा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीय वासियाला भारतकर असल्याचा अभिमान आहे. वळणार आहोत आजच्या या नवीन दिवसाकडे. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो 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 चेक. 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 चला जाऊयात आपण आजच्या नवीन दिवसाकडे. आज पुन्हा एकदा विलेपार्ले हा परिसर, अर्थातच दुभाषी क्रीडांगण, या मैदानाचं देखील एक ऐतिहासिक, हे मैदान देखील ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं. इथे अनेक
क्रिकेट असो, कबड्डी असो, विलेपार्ले विभागातील पार्ला महोत्सव सारखा देखील एक मोठं आयोजन या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या परिसराकडे सर्वांचं आता मात्र लक्ष राहिलंय, कारण आपल्या कॅमेरामॅनला विनंती राहील थोडंसं आपण व्यासपीठाकडे कव्हर करायचंय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करतायत सिद्धेश मोरे. तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील पुष्पहार अर्पण केलं जात आहे. तसेच एक कडवट हिंदू आणि अखंड शिवसेनेवरती प्रेम असलेलं, अखंड शिवसेनेसाठी त्यांनी मात्र झटणारं नेतृत्व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना देखील पुष्पहार अर्पण केलं जात आहे. आज या सर्वच महापुरुषांमुळे आज आपण ताट मानेने उभं राहू शकतोय, जगू शकतोय. चला दोन्ही संघ एक एक प्लेअर पाठवायचंय, दोन्ही संघ एक एक प्लेअर पाठवा. दादा उरी मूवीचं वगैरे सॉन्ग असेल तर आज 14 फेब्रुवारी 2019 रोजीचा तो दिवस प्रत्येकाच्याच आठवणीत आहे. खऱ्या अर्थाने आपले भारतीय सैनिक पुलवामा या परिसरातून ज्यावेळेस देशाचं रक्षण करत होते आणि त्यावेळेस त्यांची गाडी ज्यावेळेस सीमेवरून पुढे जात होती, तेव्हा अचानक पाकिस्तानच्या काही आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे 40 जवान शहीद झाले. आणि त्या शहीदांचा आज तो दिवस शौर्य दिवस, आणि आपल्या भारत सैन्याने त्यांना प्रत्युत्तर दिलं, सडेतोड उत्तर दिलं. पण आजच्या दिवशी आपले सर्व वीर जवान शहीद झाले आणि त्यांना वंदन करूयात आजच्या दिवसाला 14 फेब्रुवारी. हॅलो, थँक्यू. चला लेट्स प्ले गेम ऑन. वळूयात आजच्या नवीन दिवसाकडे. क्रिकेटचा रणसंग्राम या थराराला पुन्हा एकदा सुरुवात होते नव्याने. पहिली मॅच, एका बाजूला संघ त्रिशूल आणि एका बाजूला डीके बॉईज. मॅच होते सुरुवात. पहिलाच बॉल लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. 3 दिवसांचा कालावधी, 3 दिवसांच्या दिनक्रमामध्ये आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं भव्य दिव्य आयोजन, अंडरआर्मचं विश्व आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यानचा बॉल जबरदस्त ड्राईव्ह केलाय, पहिलाच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. दीपक आणि दीपेश सलामीची जोडी दाखल झालीये. गोलंदाज चेतन, पहिली बाउंड्री आलीये. इथे 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 पुन्हा एकदा अटॅक केलाय, स्विच केला होता लेग साइडला. शिवसेना चषक 2026 पर्व, यंदाचं 3रं पर्व आपल्याला पाहायला मिळते. जशी मॅचला सुरुवात झाली, प्रेक्षक वर्ग देखील इथे हळूवारपणे गर्दी करू लागलाय. काल देखील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळेला पुन्हा एकदा सेन्सिबल, हलकासा तिकडे मात्र कट केलाय, सिंगल मिळेल. कोणताही आयोजन असो, कोणताही खेळ असो,
त्या खेळामध्ये सर्वात खरं तर म्हटलं जातं प्रेक्षक हा राजा आहे आणि प्रेक्षकांशिवाय कोणत्याही खेळाला मजा नाहीये. तर प्रेक्षक वर्ग आमचा मायबाप प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा ही गर्दी आपल्याला प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जाऊयात मैदानाकडे पुन्हा एकदा. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल येतोय. पंच म्हणून आजच्या दिवसामध्ये पुन्हा जोडले जातात वैभवजी, हिम्मतजी आणि आमचे विजयजी. स्वागत आहे आपलं देखील आज पंच म्हणून कामगिरी. ऑफिशियल आमचे स्कोरर म्हणून कार्य करते प्रमोदजी आणि आज आपण पाहिलं तर यश हे पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे. यावेळेला टॅप केला तिकडे. तसेच ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा जर आपण पाहिलं ना, जो प्रेक्षक वर्ग इथे कदाचित पोहोचू शकत नाहीये, वर्किंग डे कामावरती आहेत, ज्यांना येता येत नाही त्यांच्यासाठी देखील थेट प्रक्षेपण आपली जी वाहिनी आहे HNR स्पोर्ट्स या वाहिनीवरती कव्हर केलं जात आहे. तिकडे आनंद घ्या, सबस्क्राईब करा त्या चॅनलला. फटका फसला आणि विकेट येतोय. बॉक्स आउट. हॅलो. तसेच स्वागत आहे आपल्या शिवसेना पक्षाच्या देखील पदाधिकारी उपस्थित होत आहेत. महिला शाखा प्रमुख आहेत. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट आलाय आणि तदनंतरचा नेक्स्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक येत आहेत. चला स्पीडअप करायचंय. बघा लक्षात ठेवा 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला एका इनिंगला पुरेसा आहे. 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. टीम मीटिंग शक्यतो कमी असावी. इनिंग मध्ये टॉस केला जाणार. या सर्व जबाबदारी आपण पार पाडायची आहेत. यावेळेला जर आपण पहिला पॉईंट कव्हरला खेळले तिकडे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न पण बॉल निघून जातोय. बाउंड्री येते. 4. रन सर आपण पाहिले 12 रन झालेत. अंडरआर्म क्रिकेटचं विश्व मुंबईकरांचा लोकप्रिय आवडता खेळ म्हणून प्रत्येक मुंबईकर प्रथम प्राधान्य आणि पसंती म्हणून अंडरआर्म क्रिकेटलाच पाहतो. त्या अंडरआर्मचं पर्व आज आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय सुमित तळवणकर साहेब शाखा क्रमांक 84 चे शाखा प्रमुख म्हणून कार्य आहे त्यांचं आणि राजकीय वसाहत त्यांनी हाती घेतलाय. राजकीय वाटचाल सुरू आहे पण सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांची चांगलीच पकड आहे. त्याचबरोबर क्रिकेट देखील त्यांनी कुठेतरी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी देखील जगलेत आणि आज आपल्या विभागातील रहिवाशांना खेळाडूंना कुठेतरी क्रिकेटला घेऊन पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा देखील हट्ट आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना परिवाराच्या माध्यमातून पाहायला मिळतो. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला व्हाईट बॉल हातवारे केलेत पंचांनी. क्या बात आहे. मेहुणामध्ये शाहरुख खान मध्ये देखील असाच हातवारे करत होता. तशीच त्या अंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. यावेळेला हलकासा पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. पूर्वी जर आपण पाहिलं तर पूर्वी अंडरआर्म क्रिकेट थोडंसं वेगळं होतं पण अलीकडे अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. एक वेगळा दर्जा मिळालाय. अंडरआर्म क्रिकेट आता झपाट्याने असं काही वाढलं आणि त्या झपाट्याने वाढणाऱ्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये ना एक ग्लॅमर आलंय. प्रत्येक खेळाडू जर आपण पाहिलं ना एक वेगळा गणवेश असतो, एक वेगळा अटायर असतो, त्यांचा एंटायर असतो आणि एक आयोजकांचं देखील कौतुक आहे की यावेळेला जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेत. चौकार येतोय. रन झालेत 19. तर आपण अंडरआर्म क्रिकेट हे जे वाढलंय म्हणजे अलीकडे ग्लॅमर आलंय. युट्यूब सारखं संकल्पना घेऊन आता अंडरआर्म क्रिकेटकडे प्रत्येक खेळाडूला कुठेतरी फोकस करण्याचं कार्य आहे. गणवेश आपण पाहिला 19 रन झालेत. गणवेश पाहिला आपण म्हणजे ज्यांनी या अगोदर
10-15 वर्षा अगोदर 15-20 वर्षा अगोदर जे कोणी क्रिकेट खेळत असतील खेळलेत त्यांना माहिती आहे त्यांच्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेट काय होतं. म्हणजे जवळपास एकाच बॅटने क्रिकेट खेळावं लागत होतं. तसेच शूज देखील आपण खूप क्वचितच खेळाडू वापरत असतील. स्लीपरवरती आपण क्रिकेट खेळलो, हाफ पॅन्टवर क्रिकेट खेळलो आणि आता अलीकडे कुठेतरी या क्रिकेटला एक वेगळीच दुनिया मिळाली आहे. एक वेगळंच जग आपण पाहतोय. तसं अंडरआर्मचं ग्लॅमर असलेलं क्रिकेट आपल्याला आता पाहायला मिळतंय. पण कुठेतरी या क्रिकेटमध्ये प्रत्येकाने तुम्हाला एका वेगळ्या दर्जावरती खेळण्याचा व्यासपीठ मिळालंय ना, तर आपण देखील या क्रिकेटला घेऊन आहे ना आपल्यातील देखील काहीतरी खेळाडू वृत्ती, आपल्यातील शिस्त, आपल्यातील वेळेचं बंधन या गोष्टी सगळ्या पाहणं महत्वाचं आहे. तर आणखी हे क्रिकेट पुढे जाईल. दरम्यानचा बॉल इथे जर आपण पाहिला व्हाईट बॉल. रन जर आपण पाहिलं तर 22 रन, एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते. बॅकफुटला हलकासा सेन्सिबल खेळलेत, खूप महत्वाचं असतं. हा ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून बाउंड्री येते त्यावेळेस तुमचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील महत्वाचं आहे. सेन्सिबल क्रिकेट महत्वाचं आहे. कोणत्या बॉलला तुटून पडायचं आणि कोणत्या बॉलला तुमचा सेन्सिबल शांत हा गेम महत्वाचा आहे. 2 ओव्हर 23. चला नेक्स्ट इनिंग मध्ये टॉस केला जाणार. पुढचे 2 संघ रेडी राहायचे. पुढच्या 2 संघांनी रेडी राहायचे. आई माऊली आणि रंग आर्ट्स या 2 संघांनी कॅप्टनने इनिंग मध्ये टॉस साठी यायचे. जर कुठे असेल तर कोऑर्डिनेट करा. 2 कॅप्टन उपस्थित असेल कॉन्टॅक्ट करायचे. यावेळेला फटका फसलाय, बॅटर आउट. हॅलो मिथुल, थँक्यू. मिथुल नेक्स्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळते समीर. सॉरी, यावेळेला जर आपण पाहिलं व्हाईट बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन येतोय. आजच्या दिवसातील सामना क्रमांक पहिला आपण पाहतो. आज एकंदरीत 10 मॅच आपल्याला खेळायचे आहेत. आजचा दिवस थोडासा लवकर सुरुवात झाली आहे पण आजच्या दिवसाचा शेवट आहे ना हा खूप आपल्याला एक 10 पर्यंत करणं महत्वाचं आहे. सर्वांना विनंती आहे जर प्रत्येक संघाने वेळेचं बंधन राखलं, वेळेवरती आलात, तत्परता दाखवली तर नक्कीच आज आपण 10 पर्यंत संपूर्ण आजच्या दिवसाला एंड करू शकतो. रन जर आपण पाहिलं तर 25 रन झाले 2 बॉल आणि 25. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅकफुटला इथे मात्र पुन्हा एकदा टॅप केलाय. प्लेयर आहेत तिकडे पॉइंट कव्हरला. काल अनेकांची बॅटिंग आपल्याला पाहण्यासारखी होती. काल 1 बॉल 1 ची मॅच आपण पाहिली, 1 बॉल 4 ची मॅच पाहिली. काल ओमकारचे 3 चौकार पाहिले, त्या निलेशचे 3 विकेट पाहिले हॅट्रिकचे. म्हणजे अनेक विक्रम कालच्या दिवसात आपण पाहिले. आज देखील आपल्याला त्या घोडामोडी पाहता येणार आहेत. 3 दिवस हे यासाठीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटसाठी केला प्रवास, क्रिकेटसाठी केला अट्टाहास आणि क्रिकेट घडवणार एक वेगळा इतिहास. आज आपण विलेपार्ले विधानसभा यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा पाहतो. 4 बॉल 27. दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल. रन जर पाहिलं तर 28. इथे मात्र स्टेप आउट. या वेळेला जर आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीट खेळायचा होता. बॉल मात्र तो इथे डॉट बॉल होतोय. एक बाईज लेग बाईज झालाय. 1 टू गो. शेवटचा बॉल. स्टेप आउटून खेळले, टॅप केलाय, लॉंग ऑफला बॉल जातोय. सिंगल, एकेरी धाव, षटक समाप्ती. 3 ओव्हर, रन झाले 30. अर्थातच 10 ची सरासरी मात्र राखली आहे. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. शेवटचं षटक. दरम्यानचा गोलंदाज जोडला जातोय. चला पुढच्या 2 संघांनी टॉससाठी रेडी राहायचे.
कॅप्टन प्लीज पुढचे 2 कॅप्टन उपस्थित राहायचे. बघा सर्वांना विनंती आहे, आपण कुठेही वेळेचं उल्लंघन करू नका, वेळेवर या. गोलंदाज पुन्हा एकदा जर आपण पाहिलं चेतन येत आहेत, स्टेपडून केलेत पुन्हा एकदा सिंगल. शॉर्टवन टप्प्याचा बॉल होता. गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर अगदीच थोडासा हळूवार पद्धतीने पिचिंग केलं जातोय. बॅटरला प्रॉपर रीड केलाय चेतनने, म्हणजे बॅटर काय खेळणार हे अगोदर पाहतात मग बॉल रिलीज होतोय. इथे मात्र फटका फसताना पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट. चेतन एक जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. धन्यवाद. दीपक मात्र माघारी पाठवलेत, पण दीपकने वैयक्तिक 17 रन त्याच्या संघासाठी जोडलेत. सुमित आलेत नवीन बॅटर, संघाचा कॅप्टन आहे सुमित. स्टेपडून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हातामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त कॅब मध्ये कमबॅक होतोय. शेवटचा षटक आहे आणि आतापर्यंतचे 3 बॉल अतिशय महत्वाचे, 1च रन दिलाय. शेवटचे लास्ट 3 बॉल. स्टेपडून आणि पुन्हा फटका फसलाय, जबरदस्त क्या बात आहे. लास्ट 2 बॉल. अवघा 1 रन दिले आतापर्यंतचा. 31 रन झाले. 31 आतापर्यंत दिलेली 1च धाव. शेवटची बाकी राहिलेले बॉल 2. नेक्स्ट बॅटर भूषण. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, रन बनवावे लागतील. यावेळेला समोरच्या दिशेने खेळले, चांगली फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते. वेल प्लेड. 32 लास्ट बॉल, शेवटचा बॉल. नेक्स्ट टॉस साठी प्लीज रेडी राहा. नेक्स्ट 2 कॅप्टन प्लीज यायचे. नेक्स्ट 2 कॅप्टन आई माऊली आणि रंगार्ड्स. आई माऊली आणि रंगार्ड्स कॅप्टन प्लीज या. तिकडे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला सिंगल. आणि हे क्रिकेट आहे. हो हो, इसी का नाम है क्रिकेट, इसी का नाम है क्रिकेट. एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेवटला 2 रन अधिक मिळालेत, म्हणजे एका धावेवरती समाधान राहावं लागलं असतं. 2 धावा त्याच्यात भर घालते आणि या 3 रनांमुळे ना मॅच शेवटच्या या इनिंगच्या शेवटच्या बॉलला कळेल. तर रन झालेत 35-36 टार्गेट. चला या टॉस साठी या. आई माऊली रंगार्ड्स कॅप्टन, आई माऊली रंगार्ड्स कॅप्टन प्लीज फायनल कॉल. एखादा कोणी प्लेअर आहे काय? ओके, हॅलो. चला आई माऊली आणि रंगार्ड्स आपण कॅप्टन प्लीज कॉन्टॅक्ट करायचे. नेक्स्ट मॅच दिवस क्रमांक 2, शिवसेना
चषक 2026 एक नवीन पर्व, तिसरं पर्व यंदाच आपल्याला पाहायला मिळते. विलेपार्ले विधानसभा यांच्या माध्यमातून, अर्थातच शिवसेना शाखा क्रमांक 84 यांच्या आयोजनाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवता येते, पाहता येते. एक चांगली दर्जेदार क्रीडा स्पर्धा, अंडरआर्मचं विश्व, अंडरआर्मचं पर्व या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 32 संघांचा समावेश, दिनक्रम, 3 दिवसांचा कालखंड, अशा या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या विभागातील असलेले नेतृत्व अर्थातच शाखा प्रमुख सन्माननीय सुमित तळवणकरजी यांचा हा असलेला संकल्पनेचा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहता येतोय. सव्यत मैदानाकडे मॅचच्या दिशेने सामना क्रमांक पहिला आपण पाहतोय. इनिंग क्रमांक 2 सुरुवात होतीये. 36 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. शेवटच्या षटकादरम्यान कुठेतरी धावसंख्या फसली, धावसंख्येला कंट्रोल केलं, पण निश्चितच इथून पुढे आता मात्र कुठेतरी सलामीची जोडी निखिल आणि श्याम दाखल होताना पाहायला मिळते. तर गोलंदाज म्हणून पहिली ओव्हर भूषण. चला रंगार्ड्स कॅप्टन कोणी आहेत काय? एखादा प्लेअर आला असेल रंगार्ड्स, आई गावदेवी दोन्ही टीमचे प्लेअर कॉन्टॅक्ट करा प्लीज. रंगार्ड आणि आई गावदेवी. छत्तीस धावांचा पाठलाग करायचंय. जोडी दाखल झाली, गोलंदाज सज्ज आहेत. 4 ओव्हरची मॅच, 24 बॉलचा खेळ. पहिलाच बॉल स्लोवर पद्धतीने पिचिंग केलाय, सिंगल झालंय कंप्लीट. सिंगल रन तर आलाय, 22 रन मिळालाय. यावेळेला जर आपण पाहिला पुन्हा एकदा अगदी हलकासा खेळायचा होता, बॉल मिस होतोय, डॉट बॉल. कमी धावांची मॅच आहे, फाईट होऊ शकते. काल 31 धावांची मॅच इथे फाईट झाली आहे. काल अनेक संघर्ष आपण पाहिले. यावेळेला पुन्हा एकदा स्विच करायचा होता, बॉल मिस होतोय. थोडासा वेग वाढवला, गोलंदाजाने बॉलरला रेड केला आणि त्यानंतर अगदी वेगाने बॉल पिचिंग केलाय. पहिले 2 बॉल थोडंसं व्हेरिएशन होतं स्लोवर पद्धतीचं. इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. हे क्रिकेट आहे. लेग बाईज रन आलीये, पण तुम्हाला प्रत्येक बॉलला सेम टप्पे राखून चालत नाही. टप्पे तुम्हाला वेगवेगळ्या अनुषंगाने पिचिंग करावी लागतात. बॅटरची शैली काय आहे त्या अंदाजाने तुम्हाला बॉलिंग करावी लागते. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप केलेत. बॅटरला देखील तेच करावं लागतं. प्रत्येक बॉलर वेगळा असतो, प्रत्येक बॉलरचं काहीतरी वेगळं व्हेरिएशन असतं. वेगाने पिचिंग करतो, स्लोवर पद्धतीने पिचिंग करतो. त्याला कशा प्रकारे अटॅक करायचं हे देखील बॅटरचं एक कौशल्य असतं. इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले, फेकी केलं, 7 रन कंप्लीट झालाय. आणि अर्थातच जर आपण पाहिलं तर 1 ओव्हर रन आहे 4. चांगली ओव्हर, इकॉनॉमी बॉलिंग. चला यानंतर रंगार्ड्स आणि आई गावदेवी प्लीज आपलं आई माऊली टॉस साठी टीम मीटिंग आपण कमी ठेवायचंय. सर्वांना विनंती राहील, टीम मीटिंग प्रत्येक ओव्हर नंतर एकत्रित येऊन टीम मीटिंग करायचं नाहीये. स्पीडअप करा, स्पीडअप करा. काल आपल्याला बराच वेळ झाला, आज वेळ करून चालणार नाही. 3 मॅच अधिक आहेत आजच्या दिवसात, त्यामुळे कोणतीही मॅच थांबवण्यासाठी बॉलर आहे समीर सुमित. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर अपील होतीये आणि येस विकेट. हॅलो, नेक्स्ट बॅटर ते वाला आहे. पायातील बॉल पुन्हा एकदा आणखी एक चालाकी पाहायला मिळते. काय बॅटर सेफ आहेत, पण चालाकी पाहायला मिळाली. दीपक होते, दीपक अगदीच क्विक अँड फास्ट जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. अंडरआर्म क्रिकेट आहे ना मित्र हो, खरंच खूप फास्ट गेम आहे. क्षणात काय घडून जाईल ना कळत नाही.
इथे फटका फसलाय आणि बॅटर आउट. हॅलो, चला रंगाट्स आणि आई माऊली प्लीज कॅप्टन लवकर या. रंगाट आणि आई माऊली कॅप्टन प्लीज लवकर यायचे. बॅकफुटला येऊन गॅप मध्ये खेळलेत. लेझी लेझी लेझी. रन जर आपण पाहिलं 4 बॉल 8 रन झालेत. 4 बॉल 8. 4 बॉल रन जर आपण पाहिलं 8 रन झालेत. स्विफ्ट खेळलेत. आणखी एक सिंगल मिळेल. 1 टू गो. शेवटचा बॉल. ती बाउंड्री आली आणि तिथे कुठेतरी थोडस धावसंख्या थोडी का होईना पुढे गेली आहे. पण अजूनही तसं पाहता 2 ओव्हरचा जो स्कोर आहे तो थोडासा कंट्रोल आहे. आई माऊली प्लीज कॉन्टॅक्ट करा. आई माऊली, आई माऊली. दोन ओव्हर रन झालेत 9. 2 ओव्हर 9 रन. दोन षटकानंतरची धाव. चला टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. ओव्हर नंतर प्रत्येकाने जवळ यायचं नाहीये. आज आपल्याला बऱ्याच मॅच खेळायचे आहेत. 9 रन झालेत. 9 रन. 2 ओव्हर 9 रन. 12 बॉल आणि 27 धावांचा पाठलाग करायचंय. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की 36 धावांचा पाठलाग असं वाटलं की होईल, चेस होईल. म्हणजे इतका काही मोठा संघर्ष करावा लागणार नाही. पण कमी धावांची मॅच होते, इथे फाईट होते. चला थोडं स्पीडअप करा. गोलंदाज दीपक. 12 बॉल अजूनही 27 धावांचा पाठलाग करायचंय. यावेळेला जर आपण पाहिलं तर बाउंड्री. जबरदस्त अटॅक केलाय. बॉल निघून जातोय. 4 रन 13 धावफलक. 11 बॉल आणि 23 धावांचा अजूनही पाठलाग करायचंय. बघता क्षणी मॅच आता पुन्हा एकदा लेग साइडला फ्लिक केलाय. प्लेयर आहेत तिकडे सिंगल. अतिशय महत्वाची ओव्हर आहे. थर्ड ओव्हर निर्णायक ओव्हर आहे. ज्या काही धावसंख्या या ओव्हरला कंट्रोल केल्या तर शेवटच्या ओव्हरला बॅटरवरती प्रेशर बनवता येऊ शकतं. पण या ओव्हरला बॅटरने जर हीच ओव्हर कव्हर केली तर शेवटची ओव्हर त्यांना देखील अगदीच इझिली जाऊ शकते. महत्वाची ओव्हर आहे. एक 6 बॉल 10 ची मॅच इथे डिफेन्स देखील होते आणि चेस देखील होते. पण 6 बॉल 10 ची मॅच पाहायला मिळेल काय? या ओव्हरचे 4 बॉल बाकी आहेत आणि अजून 10 बॉल 22चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे या 4 बॉल मध्ये एक चांगली धावसंख्या रचावी लागेल. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. लेग साइडला फ्लिक केला. प्लेयर आहेत तिकडे. सिंगल मिळेल. अजूनही 9 बॉल आणि 21 धावांचा पाठलाग करायचंय. 9 बॉल 21. हो हो, इथे मात्र एक जबरदस्त जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. विकेट आलाय. ज्याच्याकडून बाउंड्री आली त्याची विकेट.
नेक्स्ट बॅटर या वेळेला जर आपण पाहिलं तर येतोय डॉट बॉल. मॅच आता फसताना पाहायला मिळते. सात बॉल आणि 21. या वेळेला जर आपण पाहिलं वेट बॉल, अजूनही शेवटचा बॉल. चला पुढच्या दोन संघाने प्लीज लवकर या. रंगाट्स आई माऊली समोरच्या दिशेने खेळलेत आणि मिसफील्ड बाउंड्री. 4 4 4 4 चौकार. हे प्रेशर असतं. सहा बॉल आणि अजून 15 धावांचा पाठलाग करायचंय. 15 15 हा कंपल्सरी चेस आहे. सहा बॉल अजूनही 15 धावांचा पाठलाग करावा लागतोय. शेवटची ओव्हर भूषण. पहिलाच बॉल पुन्हा एकदा आईकडे मिसफील्ड. आणखी एक बाउंड्री. ओहो कहाणी में ट्विस्ट. गेम चेंज. इंटरेस्टिंग जबरदस्त सुपर. पहिलीच मॅच रंगताना पाहायला मिळते. 5 बॉल 11. काय सुपर मॅच होताना पाहायला मिळते. हे प्रेशर असतं. न घडणाऱ्या गोष्टी घडू लागतात. इथे मात्र फसवा बॉल. काही गरज नव्हती. नो बॉल आलाय. बिफोर आफ्टर लाईन नो बॉल. मिडल लाईन नो बॉल. बॉल काउंट, विकेट काउंट आणि रन काउंट झालंय. या बॅटरने जर अगदी बॉलला रीड केलं असताना प्रॉपर या नो बॉल वरती आहे ना एक्स्ट्रा बनवू शकला असता. 2 रन मिळवता आले असते आणि बॉल देखील त्याचा सेफ झाला असता. पण हे क्रिकेट आहे. झर तरला अर्थ नाहीये. जे करायचंय प्रॅक्टिकली. 4 बॉल. चला आई गावदेवी आपला आई माऊली आणि रंगाट्स प्लीज आपण इकडे या. इकडे या. कॉन्टॅक्ट करा. इकडे कॉन्टॅक्ट करा. बरेच कॉल दिले. प्लीज कॉन्टॅक्ट करा. इकडे या. 4 बॉल आणि रन गरजेचे आहेत 10. 4 बॉल 10. जबरदस्त मॅच. सुपर मॅच. येईल का बाउंड्री. हो हो पुन्हा पुन्हा चालाकीचा बॉल. भूषणचा बॉल. संघासाठी असलेलं 4थं षटक. वैयक्तिक असलेलं 2रं षटक. प्रॉपर रीड केलं जातंय बॅटरला. इथे 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 आणखी एक हुशारीचा बॉल. आणि आता मात्र मॅच कव्हर केली आहे. लास्ट 2 बॉल. मॅच आता मात्र फसते. 10 रन पाहिजे अजून. 10 रन 2 बॉल. आणि आणखी एक विकेट. बोल्ड आउट. शेवटचा बॉल. चला लवकर थोडं स्पीडअप. भाई नाव काय तुझं भाऊ. नाव हर्षद. शेवटचा बॉल आणि 10 रनाचा पाठलाग करायचे. फुल टॉस बॉल आणि या मॅच वरती विजय मिळवलाय. अभिनंदन जे के बॉईज संघ. अभिनंदन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अभिनंदन. थँक्यू. आई माऊली आई माऊली रंगाट प्लीज कॉन्टॅक्ट करा. फायनल कॉल. हॅलो. विले पार्ले स्पोर्ट्स अकॅडमी कबड्डीचा संघ आज या पार्ले महोत्सव हा जो कबड्डीचा संघ आहे ज्या मैदानामध्ये त्यांनी सराव सत्र केलंय त्या मैदानाचा आशीर्वाद, मैदानाची माती आपल्या कपाळी लावतायत. कारण कबड्डीच्या माध्यमातून कुठेतरी त्यांना देखील या विभागाचं नाव रोशन करायचं आहे. मातीवरती आपला असलेला हक्क गाजवायचा आहे
आणि अर्थातच ही माती घेऊन चारकोपला दाखल होत आहेत, कारण एक दणदणीत विजय मिळवायचा आहे त्यांना. त्यासाठी त्यांना या आयोजन समितीच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि आपण देखील या कबड्डीच्या माध्यमातून नावलौकिकी मिळवा हीच आमची देखील अपेक्षा. धन्यवाद. चला आपण टॉससाठी जाऊयात. मॅन ऑफ द मॅच दीपक. सो प्लीज दीपक आपण यायचे. दीपक मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस साठी कॅप्टन आलेत काय? दीपक दीपक या लगेच. व्हेरी फर्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. चला टीम आली आहे काय? कॉन्टॅक्ट करा. आई माऊली आणि रंगार्ड्स दोन्ही कॅप्टन आपण कॉन्टॅक्ट करून घ्या. कॉन्टॅक्ट करून कॉर्डिनेट तर करा. ज्या काही गोष्टी कॉन्टॅक्ट करून कॉर्डिनेट तर करा. आणि आपले उपस्थित सन्माननीय सुमित भाऊ, सुमित अवेंकर साहेब. दीपक 1-2 मिनिट थांबायचे. आज पहिली मॅच होती. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली. आनंद तर आहे, पण तो आनंद तुमच्या भावना आम्हाला ऐकायच्या आहेत. एकंदरीत मिळालेला मॅन ऑफ द मॅच बद्दल आनंद म्हणजे असा म्हणजे मेन मॅन ऑफ द मॅच भेटण्यापेक्षा माझा जो संघ सगळ्यांनी एकत्र जी मेहनत केली ते जे आम्ही जिंकलो त्यामध्ये माझा खूप मोठा आनंद आहे. खूप मोठा. एकंदरीत जर पाहिलं ना तर मुंबईचं क्रिकेट हे विस्तारित होत आहे. मुंबईचं क्रिकेट झपाट्याने वाढतंय आणि त्या मुंबईच्या क्रिकेटमध्ये ग्लॅमर आलंय. आणि ते ग्लॅमर जर आपण पाहिलं तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये देखील आणि एक ऑर्गनाईजच्या माध्यमातून हे व्यासपीठ पाहायला मिळते. म्हणजे स्थानिक लेवलला इतक्या मोठ्या दर्जाची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागे आयोजकांचा महत्वाचा वाटचाल आहे. तर एकंदरीत या असलेल्या व्यासपीठाबद्दल एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला त्याच्याबद्दल 2 शब्द सुमित भाऊंबद्दल, आपल्या शिवसेना परिवाराबद्दल. सुमित दादाला तर मी बघितलं ग्राउंडलाच खेळताना वगैरे बघितलं तर त्यांच्याकडेच बघून आम्ही एक बोलतो की म्हणजे आपण शिकतो की क्रिकेट म्हणजे कसं काय खेळायचं. सो मग त्या ह्याच्यामुळे आणि त्यांनी ही जी टुर्नामेंट जी आयोजित केली त्याबद्दल तर खूप मोठं वाटतं. खूप चांगली गोष्ट वाटते. तर पुढील मॅच